नमस्कार. कांग परिसराच्या सर्व रसिक श्रोत्यांना आखाजीच्या अर्थात अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा. रसिक हो, आज आखाजी अर्थात अक्षय तृतीया खानदेश आणि विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा असा सण. या सणाविषयी अर्थात या सणाची पार्श्वभूमी, लोकपरंपरा आणि लोकसाहित्य याच्याविषयी आपण आजच्या भागामध्ये विशेष माहिती मिळूया. आज आपल्यासोबत आहेत सन्माननीय श्री गणेश पाटील सर, ज्यांना आपण जी जे पाटील सर म्हणून ओळखतो. आपण सरांकडनं या सणाची विशेष माहिती मिळूया. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण आखाजी अर्थात अक्षय तृतीया या सणाविषयी आमच्या सर्व रसिकांना अनमोल अशी माहिती द्यावी ही विनंती. आखाजी हा सण आपल्या खानदेशमध्ये विशेष उत्साहानं साजरा केला जातो. पितरांचं स्मरण म्हणून घटभरणी त्या दिवशी केली जाते. याचा उद्देश असा आहे की आमरसाने सुरुवात होते, म्हणजे जे निसर्ग आपल्याला फळं देतो त्या फळ हे आपल्या पूर्वजांना, आपल्या दैवतांना अर्पण करून त्याचं सेवन केलं पाहिजे आणि तिथून त्या निसर्गाने दिलेलं हे फळं जे आहे याचा आस्वाद घेतला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आमरस हा आपल्या पितरांना अर्पण केला जातो. तसेच त्यांना उदक शांती मिळावी आणि वर्षभर त्यांच्या पूर्वायुष्याच्या संदर्भात ज्या काही घटना घडलेल्या असतील त्या शांत असाव्यात म्हणून घटभरणीचा कार्यक्रम त्या दिवशी केला जातो. याला फार मोठी परंपरा आहे. आपल्या खानदेशमध्ये आणि विदर्भामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सासूरवाशिनी ज्या असतात त्या आखाजीची वाट पाहत असतात की जेणेकरून भाऊ घ्यायला येईल आणि आपण माहेरी जाऊ आणि 4 दिवस आनंदाने त्या ठिकाणी राहून झोका घेऊ आणि आपल्या मैत्रिणींसोबत आपला संवाद करूया, यासाठी त्या आतुर असतात. आणि त्यासाठी आपल्या खानदेशामध्ये दिवाळी आणि आखाजी हे सण जसे एकाच प्रकारचे साजरे करण्याची परंपरा आहे. महिला त्याच्या अगोदर कुरडया, पापड यासारखे पदार्थ वाळवण करतात आणि ते या सणाला आपल्या आलेल्या लेकींना उत्साहानं, आनंदानं तळून खाऊ घालतात, जेणेकरून त्यांना या माहेरचं सुख प्राप्त व्हावं. त्यासोबतच त्या काळामध्ये झोके बांधण्याची आपल्याकडे परंपरा आहे. जशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूर भागामध्ये नागपंचमीच्या वेळेला झोके घेतले जातात, तसेच आपल्याकडे आखाजीच्या सणाला हे झोके खेळले जातात. या माहेरवासिनी ज्या असतात त्या झोक्यांवर बसतात आणि आपल्या त्या परंपरागत गीतं असतात त्या गाऊन तो आनंद त्या घेत असतात. सोबतच धान पेरलं जात होतं आखाजीच्या 8 दिवस आधी, जेणेकरून येणारा हंगाम जो आहे तो समृद्ध असेल, भरपूर धनधान्यानं संपन्न असेल याची ओळख व्हावी, यासाठी खास एका शेतामध्ये जाऊन आंब्याच्या जवळची माती आणून त्याची मशागत करून त्याच्यावर ते धान्य पेरलं जायचं, त्याला पाणी दिलं जायचं, मोठमोठे धान्य त्याचं पीक तयार व्हायचं आणि आखाजी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचं ते वाजत गाजत नदीवर नेऊन त्याचं विसर्जन केलं जायचं. सोबतच गौराईचा सण सुद्धा आपल्याकडे आखाजीच्या काळामध्ये साजरा केला जातो. पूर्वी नव्हे, उत्तर भारतामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्याही बऱ्याच भागामध्ये असेल, जसं त्या कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला त्या बाहुल्या घरोघरी बसवल्या जातात. त्या पद्धतीने ह्या गौराई आपल्या खेड्यामध्ये प्रत्येक घरी बसवल्या जातात आणि ह्या मुली ज्या आहेत त्या मुली खास त्याची प्रतिष्ठापना करतात 8 दिवस आधी. आणि त्याच्यासाठी दररोज संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या पारंपरिक गाणं म्हणतात. अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होता सहसा, अशा पद्धतीचे गाणे म्हणून त्या गौराईचं गुणगान त्या गात असतात. आणि गौराईला त्या आखाजीच्या दुसऱ्या दिवशी वाजत गाजत निरोप देत असतात. असा हा आखाजीचा सण पितरांचं स्मरण करणारा, येणाऱ्या हंगामाचं भविष्य दाखवणारा आणि समृद्धीची स्वप्न पेरणारा असा हा वैशाखातला आनंददायी असलेला हा आखाजीचा सण परंपरागत पद्धतीने आजही खेड्यामध्ये साजरा केला जातो.
आज जरी नागरीकरण झालेलं असलं आणि स्थलांतर झालेली असली तरीही आजही ओढ आहे लोकांना गावाकडची आणि जिथे ही परंपरागत कधी साजरी केली जाते तिथे जाण्याची. पूर्वीच्या काळी शेती मोठ्या प्रमाणात होती. त्या शेतीसाठी सालगडी लागायचे. त्या सालगड्यांना सुद्धा सालगडी ठरवण्याचा हा मुहूर्त असायचा की या आखजीच्या दिवशी ठरलं जायचं की वर्षभर याने आमच्या घरी सालगडी बनवून काम करायचं आहे. त्याच्यासाठी त्याला वर्षभराचा इतका मेहनताना दिला जाईल अशा पद्धतीचं ते धोरण त्या काळामध्ये ठरवलं जायचं की ज्याच्यावर शेतीचं चक्र अवलंबून असायचं. आजकाल मजूर मिळणं मुश्किल झालं आहे आणि म्हणून जुने लोक ही खंत व्यक्त करतात की पूर्वी आखजी असायची, हे सालगडी ठरले जायचे, जेणेकरून घरामध्ये आपल्याला नुसती शेतीचीच कामं केली जात होती असं नाही, गुरेढोरे राखले जायचे, दूध दुभतं असायचं, समृद्धी तिच्यातून निर्माण व्हायची आणि एक आरोग्यदायी आनंददायी वातावरण त्याच्यामुळे असायचं. अशा पद्धतीचा हा आखजीचा सण परंपरागत पद्धतीने पूर्वी साजरा केला जायचा. आजही खेड्यामध्ये तो त्या पद्धतीने साजरा केला जात असतो. त्यानिमित्त